आत्माराम, पहले ओवर की पहली गेंद, नाइस प्लेसमेंट, गुड शॉट, हवाई फायर, आकाश में बात करती हुई गेंद, अंपायर का इशारा 6 रनों को, जैसे को तैसा, पिक फॉर टच की आक्रामक शुरुआत, 6 रन। रिंकू साइड ले लीजिए भाई मेरे। लास्ट प्लेसमेंट अगे, अच्छी फील्डिंग, 1 रन जरूर मिलेगा, जरूर, गुड थ्रो, यस। ऐसे ही शुरुआत की जरूरत है, इस तरह के मैचों में ऐसे ही रंग में भंग न डाला जाए। बहुत अच्छी शुरुआत, चलिए लास्ट प्लेसमेंट, हवा में गेंद, कैच का मौका, यस गॉड, शुक्ला वॉज द फील्डर, टेकन गुड कैच, वेल जज कैच, आखिरी समय तक नजर गेंद पे, और उसी का नतीजा आराम से उन्होंने कैच को पकड़ा। हाँ वो भी देखना पड़ेगा, हाँ नहीं ध्यान है। चलिए जल्दी, बैटर प्लीज गो ऑन द क्रीज। बैट्समैन नेम कैलाश जी। चलिए स्टार्ट। लास्ट प्लेसमेंट, हवाई फायर, एक बार फिर से अंपायर का इशारा देखना होगा, 6 रन होगा, वाव, इसी की जरूरत है सभी दर्शकों को, एक रोमांचक मैच देखने को मिले, यही सोच के हमारे दर्शक ग्राउंड पे आते हैं, और जो भी इच्छा और आशाएं थी उसको पूरा किया, एक 6 लगा के, जानदार, दमदार। कल भी यहां पर ये मैचों का जो महाकुंभ है आपको देखने को मिलेगा, मैचों का महाधर्म युद्ध देखने को मिलेगा, यहां पे एक से एक खिलाड़ी यहां पर मिलेंगे। वेट, अंपायर का इशारा, यह फिर से बाउंड्री गिवन बाय अंपायर। मैं समझ सकता हूं कि खिलाड़ी भी थक गए होंगे, क्योंकि सुबह से लगातार मैच रुका नहीं है। 17 रन, आखिरी गेंद ओवर की, लास्ट प्लेसमेंट अगेन, वेट, ओहो, सही बात है, हवा से बातें करके गेंद वापस जमीन पे 6 रनों को लेके आई है, सौगात में 6 रन। और कितना हो गया, 23 with this huge six hit by the batsman. कितना ओवर हो गया, एक ओवर, काफी दमदार शुरुआत की है, 23, बहुत ही अच्छी शुरुआत है। बॉलर्स नेम प्लीज, साहिल, साहिल तैयार, दूसरा ओवर लेके, सेकंड ओवर द प्रोग्रेस, बॉलिंग साहिल, हाँ पावर प्ले एक ही ओवर का था, ध्यान रखना। प्लीज हरी अप, प्लीज बी हरी, ऑल द प्लेयर्स।
अच्छी बॉलिंग, गुड कम बैक। डॉट बॉल गया। स्कोर है अभी भी 23 पे रुका हुआ। लास्ट प्लेसमेंट, हवा में गेंद, यस, विकेट गॉन, वेल जज कैच। आखिरी समय तक गेंद पे नजर, यह है एक अच्छे खिलाड़ी की निशानी। जिसकी नजर आखिरी समय तक गेंद पर हो तो वो कैच शायद ही छूट सकता है। विकेट गिरता हुआ, स्कोर अभी भी 23 पे रुका हुआ। नए बैट्समैन राजेश, चलो जल्दी राजेश। चलिए तैयार हो जाइए। स्ट्रेट ड्राइव स्वीक, अंपायर के पास से 1 रन आराम से मिलेगा। 24, या इट्स ए डू डाई मैच, करो या मरो। इसी दिशा में मिड विकेट की तरफ गेंद जाते हुए आराम से 1 रन और 1 ही रन लेने की कोशिश की थी, दूसरा रन, लेकिन जैसे देखा जो मिड विकेट के फील्डर काफी तेजी से दौड़ के आए, फील्ड किया, थ्रो किया और मात्र 1 रन मिला। 25 इज द टोटल विद ए सिंगल। 2 गेंदें अभी भी बाकी, स्कोर है 25। अगली गेंद, गुड बॉलिंग, यस, स्कोर 25। मात्र 2 रन आए अभी तक। ओहो, क्या बात है, जस्ट वेट। या जिसकी जरूरत थी उस कमी को पूरा किया। 6 रन। ना 31 with this huge 6 hit by the batsman. बैट्समैन कौन था ये? राजेश, they hitted very good 6. चलिए मैच की तरफ। ओवर हो गया ना, अभी नया बॉलर, हाँ, सौरभ शुक्ला काफी नाम कमाया आज। 6 विकेट अभी तक लिया, इनका रिकॉर्ड अभी तक टूटा नहीं है। 6 विकेट लिए थे सौरभ शुक्ला, एक बार फिर से। और इस बार देखिए क्या करामात दिखाते हैं सौरभ बॉलिंग मार्क पे। बॉलिंग, यस, डॉट बॉल, नो रन एट ऑल। स्कोर अभी भी 31 पे रुका हुआ। 31 स्टिल स्कोर इज देयर। बैट्समैन, ओ, बाउंड्री लाइन के बाहर जाएगी गेंद, कोई शक नहीं अंपायर को। 4 रन मिले। 35 विद दिस ह्यूज बाउंड्री, सीमा रेखा के बाहर, नतीजा 4 रन। 35 स्कोर हुआ। सौरभ, ओ, बैट्समैन पहले ही बाहर निकल जाते हैं तो सौरभ भी उतने ही चालाक है गेंदबाज। जैसे देखते हैं कि बैट्समैन बाहर निकला, अपना जो रफ्तार है उसको थोड़ी सी गति दे देते हैं, जो बैट्समैन को समझ में नहीं आता बॉल कहां जाने वाली है।
क्लेवर बॉलिंग का प्रदर्शन यहां पर सौरभ द्वारा, काफी दिमाग से गेंदबाजी करते हुए। ये देखिए, वाह वाह क्या बात है सौरभ, वाह। बैट्समैन की कड़ी परीक्षा लेते हुए सौरभ, एक अच्छे गेंदबाजी की निशानी यही होती है, पहले से भाप लेता है वो। कैच का मौका, ओह यस, इसे कहते हैं। अब मैं कुछ कहना नहीं चाहूंगा, खेल है, इस तरह की घटनाएं होती हैं, लेकिन ये आसान जो कैच अगर छोड़ते हैं तो यही एक एक रन जो है आगे जाके सिर दर्द बन जाते हैं। जब चेजिंग करने का टाइम आता है यही रन जो है भारी पड़ जाते हैं। कैलाश का कैच, कितना नुकसान होगा? नहीं, कोई खास नुकसान नहीं हुआ, बच गए, विकेट गया वहां पे। $36 इज द टोटल, 36 रन पूरे हुए। कोई बहुत ज्यादा स्कोर तो मैं नहीं कहूंगा, लेकिन हाँ फाइटिंग स्कोर है। अभी भी एक ओवर बाकी, एक ओवर और भी बाकी है। एक ओवर में दोनों ही बैट्समैन की कोशिश होगी जो कम से कम 10 या 12 रन वसूल कर सके। ये डिपेंड करता है कि बॉलिंग किस तरह की होती है और उसी तरह की बैटिंग आपको करनी होगी विकेट पे। लास्ट ओवर टू गो, फाइनल ओवर इज रिमेनिंग। इसके बाद एक मैच और है भाइयों बहनों, एक मैच और है ईदगाह और जॉली के बीच। टॉस के लिए तैयार रहे दिनेश भाई। टॉस हो गया है ना? हाँ। इलेक्टेड टू व्हाट, टेल मी। अच्छा अभी बोला नहीं है, डिसीजन इज पेंडिंग। ठीक है ठीक है, टेक योर टाइम। जरा भाई साहब थोड़ा सा साइड में आ जाओ माय डियर, थोड़ा सा। बैट्समैन नेम सिद्धार्थ इज नॉट स्ट्राइकर एंड बॉलर्स नेम, बॉलर्स विनोद। आखिरी ओवर विनोद के हाथों में गेंद, राइट आर्म ओवर विनोद। नाइस प्लेसमेंट अगेन। जरा बाजू हटिए, बाजू हटिए। ओ अच्छी कोशिश, अच्छी कोशिश। कोशिश के पूरे नंबर मिलेंगे, लेकिन फिर भी रोक नहीं पाए। 4 रन बहरहाल जरूर मिला बैट्समैन के खाते में। कैच भी एक उनसे ड्रॉप हुआ था और 4 रन भी गया, लेकिन होता है, ये इज द पार्ट ऑफ गेम। इस तरह की गलतियां होती हैं। आपने अभी इसके पहले के मैच में रोहित शर्मा को देखा होगा, कैच छोड़ दिया था, अक्षर पटेल का हैट्रिक था वो। इस तरह की गलतियां होती है, कोई इंसान जानबूझ के नहीं करता, लेकिन हो जाती है। 40 रन पूरे नहीं है। फिर एक से हवा में गेंद, नोबडी देयर, नो मैन्स लैंड, 1 रन ले लिया और जब तक फील्ड करे 2 रन पूरा कर लिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। दोनों ही बैट्समैन आपसी समझबूझ का ये एक अच्छा सहारा है, दोनों एक दूसरे को जानते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन 42 विद दिस कपल्स ऑफ रन हियर, रन इन कमिंग कंटिन्यूअसली। एक रन और ये 2 रन भी पूरा कर लिया। 44 इज द टोटल, 44 रन। अच्छा स्कोर कहा जाएगा अभी तक। कैलाश के इंडिविजुअल स्कोर, अपना व्यक्तिगत स्कोर, पर्सनल स्कोर 30 रन। वाह, हमारे स्कोरर बता रहे, माफ कीजिए, 30 रन पे अनबिटेन कैलाश अभी भी क्रीज पे मौजूद। बोलता हूं क्या बात है, यस, हवाई फायर, वे या 6, शानदार, दमदार, शानदार, 6 रन। 50 पूरे हुए कैलाश के? नहीं, टीम के 50 रन पूरे, हाफ सेंचुरी। नहीं मालूम है, दर्शकों को एक है और एक प्राइज है दर्शकों के लिए। अगर एक हाथ से आप कैश पकड़ेंगे तो पीटर सर के तरफ से यू विल गेट 500 रुपीज कैश। इस बीच ये रन, एक रन के बाद आउट हुआ शायद,
टोटल स्कोर 51 रन, 51 पूरे हुए। चलिए जल्दी, क्योंकि इसके बाद और एक मैच है और ये समय जो है किसी का इंतजार नहीं करता। हम और आप इंतजार करेंगे, लेकिन समय निकल गया तो फिर दोबारा नहीं आएगा। है ना? चलिए अगले 4 ओवर के लिए क्या होगा, कैसे बनेंगे ये 52 रन। काफी रोमांचक, सांसों को धड़का देने वाला मैच। इसकी आगे की समालोचना आपके सामने मेरे प्रिय दोस्त प्रसाद, प्लीज वेलकम। चला फास्ट दा क्षेत्ररक्षक सदवा विनंती असेल। किंग्स युनायटेड आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा। IY किंग्स युनायटेड या टीमला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षक सदवा आजच्या संध्याकाळच्या सत्रामधील महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय। पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावसंख्या आले 51 आणि 52 धावांचा लक्ष्य आहे। जोगेश्वरी बॉयज या क्रिकेट टीम समोर 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे। पाहूया कशा प्रकारे पाठलाग होईल का पाठलाग। याआधी 61 धावांचा पाठलाग देखील झालाय आणि तो पाठलाग 3 षटकांमध्ये केला गेलाय। खास करून त्या मॅच मध्ये रोहित यादव यांची खेळी होती जी 51 धावांची 14 बॉल मध्ये सर्वांना आनंद देणारी ती खेळी आपल्याला पाहायला मिळाली बॅटर रोहित यादव यांच्या बॅट म्हणून। परंतु या मॅच मध्ये पाहूया कोणता खेळाडू हिरो ठरतोय। त्यात क्रिकेट हा खेळ असा आहे, आपल्याला एका चेंडूवर हिरो बनू शकतो, एका चेंडूवर झिरो देखील बनू शकतो। परंतु या मॅचचा हिरो कोण होतोय पाहूया। बॅटर सलामीचे दाखल झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये। जोगेश्वरी बॉयज क्रिकेट टीम कडून विनोद आणि त्याच्या साथीने अतुल। चला सामना सुरू करायचा विनंती असेल, चला फास्ट सामना सुरू करा। यानंतर कदाचित एक मॅच खेळली जाईल, विनंती करतोय चला फास्ट स्टार्ट करा सामना। IY किंग्स युनायटेड क्रिकेट टीमने आता लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, मॅच स्टार्ट करायचे। जोगेश्वरी बॉयज क्रिकेट संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत। फलंदाज विनोद आणि अतुल। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज विनोद, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत अतुल। 24 बॉल विजयासाठी 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग। गोलंदाजी मार्ककडे षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाचा खेळ चालू होईल आणि गोलंदाज असेल सिद्धार्थ। सिद्धार्थ गोलंदाज सज्ज झालाय पहिल्या षटकासाठी। 52 धावा प्रति षटकामागे करायचे 13 समीकरण 13 धावांचं असेल प्रति षटकामागे। 2 क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सिद्धार्थ सज्ज झालाय। हे जोखीमभर षटक आहे आणि जोखीमभरी षटकाची जबाबदारी सिद्धार्थ यांच्या खांद्यावर दिली गेली। यावेळेस पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटकायतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला गेलाय। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने जातोय, चेंडू अडवतोय तोपर्यंत सिंगल धाव। धावसंख्येला सुरुवात झाली 52 धावांच्या प्रतिउत्तरामध्ये आतापर्यंत 1 धाव। बॅटिंगसाठी आता स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज अतुल। हेच एखाद्या बॅटरला रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल। हाय रिस्क हाय प्रॉफिट या परिसूत्राचा वापर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये।
कारण जोखीम पत्करली नाही तर त्याची धावा होऊ शकत नाही, कारण 52 धावा तितकीशी कमी धावसंख्या नाही आहे. थोडंसं कठीण आहे आव्हान संध्याकाळच्या सत्रामध्ये, परंतु आव्हान पार करावं लागेल कारण जिंकायचं इथे. वेळेस मिडॉनला फटका आलाय, क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय, परती करतोय, तोपर्यंत धाव मात्र आलेली नाही. हेच नॉनस्ट्राईक एंड वरून प्रयत्न चालू होता, परंतु वेळेच मागे पाठवलं स्ट्राईक एंडच्या बॅटरने. पुन्हा एकदा कोणतेही धाव नाही, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण सिद्धार्थ यांच्या माध्यमातून पाहतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली आहे. अतुल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, पॉईंट क्षेत्रात फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कट लागली, चेंडू जातोय 1 बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. हेच पॉवर प्ले षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 या सकलच्या बाहेर असताना हेच धावा येणं गरजेचं आहे. सपाट खेळपट्टी आहे आणि सपाट इथे आपण सर्व आउटफील्ड पाहतोय. या आउटफील्डवर नक्कीच बॅटरसाठी सुवर्ण संधी असेल. जर आपण गॅपमध्ये चेंडू मारला तर नक्कीच चौकार मिळू शकतो, परंतु ते जोराने फटका मारायचा प्रयत्न आला, त्यावेळी बॅटची कट आत्मची कट घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल करेल परतावा, तोपर्यंत एकच धाव इथे पळून पूर्ण केले. 4 चेंडूंचा खेळ मागे पडतोय, 2 धावा, 20 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 50 धावांचं लक्ष असेल, म्हणजे 50 धावांची गरज असेल. 52 धावांचा इथे पाठलाग करतोय जोगेश्वरी बॉयज क्रिकेट संघ. सुंदर फटका आलाय, इनसाइड आउट. एक कॉपी बुक स्टाईलचा फटका सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मागून धावतायत, परंतु अखेरचा चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. बॅटर विनोद यांच्या बॅटमध्ये आलाय, संजीवन देणारा फटका, चौकार. चांगला फटका आलाय, 4 धावांचा. फिल्डिंग मध्ये आता बदल केला गेलाय, आता मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. नक्कीच उद्या सकाळी ठीक 8 वाजता मॅच स्टार्ट होईल. पहिला मुकाबला असेल जोगेश्वरी पॅन्थर्स बनाम जोगेश्वरीची माऊली, या 2 टीम मध्ये असेल मुकाबला. सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी फटका येतोय, खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. बॅटर विनोदच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार, सलग 2 चौकार मारलेत आणि आपल्या सांघिक धावसंख्येत वाढ केली. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा, 18 बॉलचा खेळ बाकी आहे. आता विजयासाठी 42 धावांचे लक्ष, म्हणजे प्रति षटकामागे करायचे 14. पहिल्या षटकामध्ये 13 धावांचं आव्हान होतं प्रति षटकामागे, परंतु आता ते आव्हान वाढलंय, सरासरी वाढले. आता मात्र 14 धावा प्रति षटकामागे कराव्या लागतील. अनेक प्रेक्षक आले संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत. इस्माईल क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. दिनेश 11 पुरस्कृती टुर्नामेंट, तसेच को टायटल स्पॉन्सर्स पंकज यादव सर, सर्वच ऑर्गनायझिंग कमिटीचे सर्वच मेंबर खूप सारी कष्ट करत ही स्पर्धा साकारली गेली आहे. नीटनेटका आयोजन, दर्जेदार आयोजनाच्या माध्यमातून आपण क्रिकेटची स्पर्धा अनुभवतोय, पाहतोय. अनेक प्रेक्षकांना आनंद देणारी क्रिकेटची स्पर्धा, कारण हा क्रिकेट हा खेळच असा आहे, तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा, सर्वांच्या आवडतीचा खेळ, सर्वांच्या आवडतीचा छंद आहे क्रिकेट. छोट्या म्हणजेच आत्माराम हा गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कडे षटक क्रमांक हाताळतोय. दुसरा पहिला बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. अतुल पहिला बॉल उडवलाय, चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अतुल यांच्या बॅट मधून हा षटकार येतोय. हा षटकार निश्चितच दबाव क्रिएट करणाऱ्या, फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर आलाय षटकार. धावसंख्या पोहोचले 16 धावसंख्येवर. समीकरण आता बदललाय, 52 धावांचा इथे पाठलाग करायचा आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना 17 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 36 धावांची आवश्यकता. 17 बॉल मध्ये 36 धावा. क्रिकेट हा खेळत असाय. पहिल्या षटकामध्ये देखील दबाव होता बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलला षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हल्ला केला गेलाय. परत एकदा पाठवलाय चेंडूला सीमारेखा पलीकडे. बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. षटकार अतुल यांच्या बॅट मधून हे 2 षटकार आले. धावसंख्या पोचले 22 या धावसंख्येवर. 52 धावांचा पाठलाग अजून पाहिजे 30. चेंडू बाकी राहिले 16 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये अतुल जबरदस्त बॅटिंग करतात. आतापर्यंत 5 चेंडू खेळत, 5 चेंडू मध्ये धावा केले गेले 13. दुसऱ्या बाजूने विनोद 3 चेंडू खेळत, 9 धावा केले गेल्यात. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. छोटे यांना कमाल करावी लागेल. आत्माराम एक गोलंदाज आपण पाहतोय.
सोडून दिलाय चेंडू. तिचा वाईडची दाद मागितली होती पण पंच वाईडची दाद फेटाळला, त्या सफल झाला होता बॅटर. नक्कीच चांगला चेंडू, योग्य लाईन लेंथवरचा चेंडू टाकला गेला. आत्मारामांच्या माध्यमातून बीट केलंय बॅटरला. यावेळेस फुल टॉस आणि या फुल टॉसला कन्वर्ट केलंय 6 धावांमध्ये. षटकार, तिसरा षटकार या ओव्हर मधील पाहायला भेटतोय. फलंदाज अतुल यांच्या बॅट मधून चेंडू निर्धाव गेला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर 6 धावांचा टोला, 6 धावांचा धमाका. बॅटर अतुल यांच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये देखील या खेळाडूने 39 धावांची खेळी केली होती. 14 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 14 बॉल 24 धावा. धावा झाल्या आहेत 28. 14 चेंडू 24 धावा आणि चेंडू यामध्ये अंतर पाहिलं तर 10 धावांचं अंतर आहे. यावेळेस फुल टॉस, चांगला फटका आलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, अगदी हवेत उंच उडी मारून चेंडूला थांबवतोय. आपल्या संघासाठी तिथे धावा तो सेव्ह करतोय. चेंडूचा परतावा येईल तोपर्यंत सिंगल धाव आली. एकेरी धावाने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. धावसंख्या पुतले धावफलकावर 29. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 23 धावा करायच्या आहेत. अतुल वैयक्तिक 20 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर विनोद बॅटिंग करतायत. स्ट्रायकिंग एंडला आहेत. आता पाहूया कशा प्रकारे खेळतील. चांगला फटका आलाय अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीवर घरंगळ चेंडू चाललाय, अगदी जमिनीला घासट चाटत चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतायत, परतावा करतायत तोपर्यंत चापाड्याने हरणाच्या वेगाने चित्त्याच्या चपळ्याने 2 धावा इथे कंप्लीट केले गेले. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या 31. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. जेच प्रति षटकामागे 10.5ची सरासरी आपण फलंदाज पाहतोय. अतुल यांना पहिल्या मॅच मध्ये 39 धावांची खेळी साकारली होती. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. नंतर दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलला ते आउट झाले होते, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलाय, परती केली आहे. तो फॉर्म त्यांनी दाखवलाय. फॉर्म अगेच टेम्पररी असतो परंतु क्लास परमनंट असतो. क्लास दाखवलाय आपल्या बॅटिंगचा इथे. इम्पॅक्ट चला सामना चालू करा. 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. जर फास्ट सामना चालू करा. आदित्य हा गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक घेऊन. तिसरं 12 बॉल मध्ये विजयासाठी आता 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 31 धावा झाल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त सामना रंगलाय. कोण इथून जिंकेले आपण सांगू शकत नाहीये. शेवटचे 12 बॉल 21 धावा. एखादं चांगलं षटक गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी महत्वाचं ठरेल. पहिला बॉल वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्रा चेंडू येते. वाईड बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. आदित्य पहिला बॉल एक्स्ट्रा. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्ककडे. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बॅटरला चारोखाने चित करणारा चेंडू. पंचांकडे ते स्ट्रॉंग अपील. आत्मविश्वास पहा. मोठी अपील केली गेली आहे पंचांकडे. स्ट्राईक एंडला आहे बॅटर अतुल. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला बॅटरवर. हेच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या चेंडूवर. आदित्य यांच्या माध्यमातून अगदी चारोखाने चित केलंय. बॅटरला ऑफटिकच्या बाहेर डिलिव्हरी केलं होतं चेंडूला. यॉर्कर लाईनचा चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. अपील तर केले गेले होते परंतु इट इज नॉट आउटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज आदित्य. षटक क्रमांक हाताळताना पाहायला मिळत आहेत. तिसरं महत्वपूर्ण षटक. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 20 धावा. 11 चेंडू 20 धावा. चांगला फटका आलाय. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. चेंडू अडवेल करेल. परतावा तोपर्यंत एकच धाव. एक धाव देखील खूप महत्वाची ठरणार आहे या मॅच मध्ये. एखाद दुसरा मोठा फटका देखील आवश्यक असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर निर्धाव चेंडू आवश्यक असतील, विकेट आवश्यक असतील.
परंतु कोण जिंकेल कोण हारेल या रोमांचक सामन्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त सामना, प्रेक्षकांना आनंद देणारा सामना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅटर सज्ज झालाय विनोद, तो वैयक्तिक 11 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये आदित्य यांचा सामना करेल या चेंडूवर. फुल टॉस, मोठा फटका, चेंडू हवाई मार्गाने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एकोणचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आता 39 पर्यंत मजल मारले परंतु अजून पाठलाग हा 13 धावांचा. 9 चेंडू म्हणजे 52 धावा इथे करायच्या आहेत. 39 तर झाल्या आहेत, 9 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावा इथे करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या जोगेश्वरी बॉयज या टीमला. यावेळेस चांगला फटका आहे, अप्रतिम फटका सजवलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पहा, आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. जबरदस्त क्षेत्ररक्षण नमुना इथे पेश केलाय. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 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 असं वाटत होतं, तो चेंडू अडवलाय आणि इथे डायरेक्ट हिट देखील केला गेलाय. पंचांकडे अपील तर केले गेले होते परंतु इट इज नॉट आउट चा इशारा आलाय. या चेंडूवर धावा काढल्या गेल्यात. 3 धावा काढल्या गेल्यात. समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी आता 10 धावा. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फटका तर खूप सुंदर होता, क्षेत्ररक्षकाने अगदी हवेत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहा, जबरदस्त एफर्ट्स. एकदा टाळ्या वाजवा क्षेत्ररक्षकासाठी, अप्रतिम कामगिरी. आपल्या संघासाठी धावा इथे सेव्ह केल्यात आणि या धावा खूप महत्वाच्या ठरतील. चेंडू शरीरावर लागतोय, मागे क्षेत्रात मार्गस्थ होतोय. शॉर्ट ठरम्याचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव इथे पळून काढली गेले होता. बॅटची कट लागले होते आणि त्यानंतर आलेली एक धाव स्ट्राईक रोटेट. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर विनोद. 5 बॉल झालेत, एका बॉलचा काही शिल्लक आहे म्हणजे एकंदरीत 7 बॉल. विजयासाठी आता आवश्यक असणार आहेत 9 धावा. कंपल्सरी चेस म्हणजे धावा पूर्ण कराव्याच लागतील. 7 बॉल मध्ये 9 धावा या पूर्ण कराव्याच लागणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. जोगेश्वरी बॉयचा क्रिकेट संघ करतोय बॅटिंग. IY किंग्स युनायटेड हा क्रिकेट संघ करतोय फिल्डिंग. मॅच अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे, दबावाची मॅच आहे, प्रेशरवाली मॅच आहे. चांगला चेंडू टाकला गेलाय, बेट केलाय बॅटरला, दबाव टाकला गेलाय बॅटरवर. समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी आता आवश्यक असणार आहेत 9 धावा. फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी इथे पारितोषिक येते पीटर सर यांच्याकडून. जर का फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे सामना जिंकला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. IY किंग्स युनायटेड या क्रिकेट टीम साठी हे पारितोषिक आहे. जर का सामना इथे जिंकला IY किंग्स युनायटेड क्रिकेट टीमने तर पीटर सर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. 2000 रुपयाचे 6 चेंडू असतील. आता 6 बॉल विजयासाठी आता आवश्यक असणार आहेत 9 धावा. पाहूया चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते, चर्चा सत्र इथे सुरू आहे. 6 बॉल विजयासाठी 9 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आज जबरदस्त मुकाबला आपण पाहतोय. रोमांचक मुकाबला, रोमहर्षक मुकाबला, रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला भेटतोय. शेवटचे 6 बॉल बाकी आहे. विजयासाठी 9 धावा आणि जोखीम भरत षटक, निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहेत. कैलास 37 धावांची खेळी कैलास यांनी साकारली होती पहिल्या इनिंग मध्ये. जी चमक दाखवली आहे बॅटिंग मध्ये तीच चमक इथे गोलंदाजी मध्ये दाखवावी लागेल. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 9 धावा. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत अतुल. स्ट्रायकिंगला आपण विनोद यांना पाहतोय. स्ट्रायकिंगला अतुल, नो स्ट्रायकिंगला विनोद. 6 बॉल विजयासाठी 9 धावा. सुंदर फटका, कव्हर पॉइंटला फटका सजवलाय. ताकद नचाकत सर्व काही या फटक्यामध्ये होतं. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या बॉलला आलाय चौकार. समीकरण बदललंय. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता. इथूनही सामना जिंकू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ, परंतु निर्धाव चेंडू टाकावे लागतील. एखादी विकेट घ्यावी लागेल, दबाव टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं करावं लागेल.
परंतु बॅटिंग करणारा संघ देखील काही कमी नाही. या मॅच मध्ये जबरदस्त खेळ दोन्ही बॅटरने केलाय. विनोद त्यांच्या साथीने अतुल, अप्रतिम खेळ. फुल टॉस, मोठा फटका आलाय. फुल टॉस बॉलला पाठवलंय सीमारेखा पलीकडे. या पंचांचा काही इशारा येतोय. 4 धावांचा इशारा येतोय. पंच इथे 4 धावा घोषित करतायत. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. आता मात्र अवघ्या एका धावेची आवश्यकता. चेंडू बाकी राहिल्या त्या षटकातील 4. विजयासाठी धावांची गरज असेल फक्त 1. जोगेश्वरी बॉयज या क्रिकेट संघाने या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. अजूनपर्यंत एकही विकेट गमावलेली नाही. शेवटची 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ बाकी. एका धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला चेंडू अतिरिक्त उसरी घेतोय आणि ते वाईट बॉल घोषित केला गेलाय. विजयी होतोय बॅटिंग करणारा जोगेश्वरी बॉयज क्रिकेट संघ. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील.